पण आज इतक्या वर्षानंतर तू आलास. तुझ्या सुखासाठी मी शत्रुत्व विसरायला तयार आहे. पण मला हा दुबळेपणा वाटतो. तसं समजावं तर मुलाच्या सुखासाठी मी नवऱ्याचं दुःख विसरेन. पण मी माझ्या सुखासाठी माझ्या वडिलांच्या खुन्याला नाही विसरू शकत. हा मुलगा ही एकच आशा होती, अमृताला पूर्वपदावर आणण्यासाठी. आर्यन इकडे न येण्याचं एकच कारण नाहीये. आता काय झालं? तुम्हाला आत्याबाई, तुम्हाला भेटायला बाहेर आर्यन सरताप आलाय. त्या दिवशी तुला आमच्या घरात जी वागणूक मिळाली त्याच्यानंतरही तू केवळ आमच्या शब्दाखातर इथे आलास. तुझे खूप खूप उपकार आहेत आमच्यावर. उपकार कसले त्यात? अमृता माझी मैत्रीण आहे. आज तिला माझी गरज आहे आणि म्हणूनच मी इथे आलोय. त्याला अमृताच्या खोलीत घेऊन जा. मी चहा पाण्याचं बघते. तुझे उपकार. जानकी, मी उपकार बिपकार मानत नाही. हे बघ, आज मी इथे आलोय ना, त्याची एक किंमत आहे आणि एक ना एक दिवस मी ती किंमत वसूल करणार तुझ्याकडूनच. त्या दिवशी तो घरी आला तेव्हा घरात किती गोंधळ झाला होता हे तुम्हालाच काय, सगळ्यांना चांगलंच माहिती. शेवटी भाऊजींनी त्याला धक्के मारून हकलून दिलं होतं घरातून. आणि जानकी या घरात आल्यापासून या घरावर किती संकट कोसळली आहेत हे तुम्हाला चांगलंच माहितीये. आज आर्यन घरात आलाय, तो नरसिंहाच्या परवानगीने आलाय. तू तर त्या युगंधराची लाडकी ना ग, मग आजच त्या मुलाबद्दल एवढा वावग का? आत्याबाई माझी खोडी काढायची म्हणून तुम्ही असं बोलू नका. तुझं बोलून झालं असलं तर तू जाऊ शकतेस. आर्यन, तू तुझं नाव आर्यन SV असं सांगायचंस, त्यामुळे मला ते कधीच कळलं नाही. पण तुला माहिती होतं ना मी नरसिंह किल्लेदारांची मुलगी आहे ते. तरीही तू का मैत्री केलीस माझ्याशी? नीट आठव अमृता, कॉलेजच्या सुरुवातीच्या काळापासून मी तुला टाळत होतो. कारण मी जरी माझ्या आईबरोबर राहत नसलो ना, तरी माझ्या आईचं आणि तुझ्या बाबांचं काय वैर आहे ते मला चांगलंच माहिती होतं. पण मीच मागे लागून मैत्री केली असच ना. तू मला अनभिज्ञ ठेवलंस आर्यन. जशी मी तुझ्या सहवासात येऊ लागले, तुझ्याशी मैत्री करण्या वाचून माझ्याकडे पर्यायच नव्हता. कारण मला तू आवडायला लागला होतास आर्यन. तुझ्या साडीच्या, मंगळसूत्राच्या आणि या कुंकवाच्या बघून तो काहीच नाही ना बोलला. हे बघ, आज मी इथे आलोय ना, त्याची एक किंमत आहे आणि एक ना एक दिवस मी ती किंमत वसूल करणार तुझ्याकडूनच. अमृता, आपली मैत्री ही फक्त मैत्री आहे. तूच म्हणालीस ना, निखळ मैत्री. हे बघ, आपल्या मैत्रीच्या आडनं कोणीही येऊ शकत नाही, तू किंवा मी सुद्धा नाही. मी कधीच असं खोटं बोलले नाहीये आणि अमृता आणि माझ्यामध्ये मैत्रीचंच नातं आहे. आईसारखी मैत्रीण साऱ्या जगात नसते असं प्रत्येक मुलीला वाटतं. अमृताचं ही हेच कारण होतं. तिचं काय कारण होतं मला माहित नाही, पण तिने तुला अंधारात ठेवण्यासाठी हे सांगितलं नाही एवढं नक्की. आपण अजूनही मित्र आहोत का नाही? मैत्री तुटण्यासारखं आपल्यामध्ये काहीच घडलं नाहीये. जानकी, मी मगाशी तुला म्हणालो ते लक्षात आहे ना? मी इथे आलो, त्याची किंमत एक ना एक दिवस तुझ्याकडून वसूल करीन, आहे ना लक्षात? बोल, काय किंमत आहे?